समाधान त्यांची इंद्रिये सकळ जया ते गोपाळ समागमे। गोविंदाचा झाला प्रकाश भीतरी मग त्या बाहेरी काय काम। काम काज त्यांचे सरले व्यापार नाही आपपर माझे तुझे। माया सकळाची सकळाहिवरी विषमते हरी दिसोने दी। दिसे तया आप परावे सारिखे तुका म्हणे सुखे कृष्णाचिया। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा। विठ्ठला 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 समाधान त्यांची इंद्रिये सकळ समाधान त्यांची इंद्रिये सकळ जया ते गोपाळ समागमे। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसी देई प्रेम काही कळा। वारकरी संप्रदायाचे थोर संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे। मुंबईच्या उपनगरातील हे एक औद्योगिक अशा स्वरूपाचं केंद्र। अशा या रसायनी प्रांतामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेचं सामुदायिक पारायण होत आहे। उत्सवाचं हे 10वं वर्ष आहे आणि आज काल्याच्या कीर्तनानं या पारायण सोहळ्याची सांगता होते आहे। या निमित्तानं या संपूर्ण परिसरातील अनेक वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार कीर्तनकार या धर्ममंडपामध्ये उपस्थित आहेत। या सर्व महानुभावांना अभिवादन करून काही चिंतनाला मी प्रारंभ करतोय। प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे मला बसून बोलावं लागतंय, त्याबद्दल मी क्षमा प्रार्थी आहे। अत्यंत संक्षिप्त पण अत्यंत साक्षेपी चिंतन करायचा मनोदय आहे। गुण म्हणा किंवा दोष म्हणा, पण थोडा शांत स्वभावाचा माणूस आहे। अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही। आपण जेवढी शांतता प्रदान कराल तेवढं मी काही चांगलं सांगू शकेन। आपण सर्वांनी सर्वेंद्रियाचं कान करून ऐकावं। माझ्या प्रिय श्रोत्यांनो, कृष्ण भक्तीचा प्रचार आणि प्रसार करणारे जगभरामध्ये अनेक पंथ आहेत। मी सर्वांचा नामनिर्देश करत नाही, पण काही पंथ तर जगाच्या कानाकोपऱ्यात गेले आणि त्यांनी कृष्ण भक्तीचा प्रचार केला। हे आपल्या समोर आहे। पण कृष्ण भक्तीचा प्रचार आणि प्रसार करणारे जे म्हणून पंथ आहेत, त्यामध्ये सर्वात शहाण्या लोकांचा पंथ कोणता असा जर प्रश्न निर्माण झाला तर फक्त वारकरी संप्रदायाचं नाव घ्यावं लागेल। हे मी गौरवानं सांगतो, कारण इतर पंथीयांनी सुद्धा कृष्ण भक्ती केली आणि वारकरी पंथानं देखील केली। पण या दोनही म्हणजे वारकरी संप्रदाय आणि पृथक संप्रदाय यांचा तौलनिक अभ्यास केला तर एक गोष्ट निदर्शनाला येईल। अगदी भारतातच उत्तर भारतातल्या लोकांनी कृष्ण भक्ती केली, पण त्यांनी कृष्ण चरित्रातील रासक्रीडेला महत्व दिलं। इकडे लक्ष द्या, अत्यंत तात्विक विचाराचे मुद्दे मांडतोय। उत्तर भारतीय लोकांनी भगवान कृष्णाच्या रासलीलेला महत्व दिलं, पण उत्तर भारतामध्ये नृत्याला प्राधान्य आहे।
तिकडच्या भागवत कथा सुद्धा होतात, त्या सुद्धा त्यात लोक विशेषत्वानं नाचताना दिसतात. हळूहळू ते लोक महाराष्ट्रात येऊ पाहत आहे, आपण पाहू शकता. पण वारकरी सांप्रदायिक संतांनी भगवान कृष्णाचं चरित्र अभ्यासलं आणि त्यांनी काला या क्रीडावर लक्ष केंद्रित केलं आणि काल्याला प्राधान्य दिलं. हे लक्षात घ्या. म्हणून वारकरी संप्रदायाची काला ही ओळख आहे. याचं कारण, सगळे संप्रदाय कृष्ण भक्तीचा प्रचार करत असले तरी सुद्धा काला फक्त वारकरी संप्रदायातच आहे. त्याचं नोटीस करा. इतर संप्रदायामध्ये काला नाही. अलीकडे मुंबईच्या परिसरात दररोज नवीन नवीन पंथ उदयाला येत आहेत आणि त्या पंथाचे स्वयंघोषी संतही उदयाला येत आहेत. तिकडे गर्दी जास्त आहे आपल्यापेक्षा. त्याचाही मी थोडासा अभ्यास केला की आपल्याकडे गर्दी कमी असावी आणि तिकडे गर्दी जास्त का असावी. त्यास मला उत्तर मिळालं की खाऊन पिऊन परमार्थ करता येत असेल तर गर्दी होणारच. कोणती बंधनं नाही. कित्येक लोक अभ्यास वर्गाला गेल्यानंतर येताना काळी पिशवी घेऊन येताना मी पाहिले. तशी आपल्यात सोय नाही. कधी कधी मला असं वाटतं बरं का आप्पा, आपण पण रविवारची सवलत द्यावी की बुधवार आणि रविवार चालेल. पण चंद्र सूर्य असेपर्यंत वारकरी संप्रदाय ही परवानगी देणार नाही. कारण आमचं तत्व ठरलंय, जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळा. बदल नाही. वातावरण चालू आहे सध्या निवडणुकीचं. माझा काही राजकारणाचा संबंध नाही, 1% सुद्धा. पण निवडणुका लागल्या की आचारसंहिता सुरू होते. आता सुरू आहे आचारसंहिता, होय की नाही. निवडणूक जाहीर झाली की आचारसंहिता सुरू होते आणि निवडणुकाचा निकाल लागला की आचारसंहितेचा पण निकाल लागतो, संपून जाते. पण माझ्याकडे लक्ष द्या माझ्या प्रिय श्रोत्यानो. वारकरी संप्रदाय हा असा एकमेव पंथ आहे की गळ्यात तुळशीची माळ घातली की आचारसंहिता सुरू होते आणि ती मरेपर्यंत सांभाळली जाते. हा एकमेव संप्रदाय. वाजवू नको कसं, मला आवडत नाही. म्हणजे फक्त आणि फक्त आचारसंहिता पाळणारा हा एकमेव पंथ आहे. मी या परिसरात खूप फिरलोय. कर्जत तालुक्यात आमचं एक असं वारकरी घर की त्या घरातल्या बाईंना आजार झाला, पोटाचा विकार झाला. ही 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ऍडमिट केल्यानंतर त्या बाईंना डॉक्टरने सांगितलं की तुमच्या पोटाला व्याधी आहे, भूक लागत नाही, अन्न जात नाही, ऑपरेशन करावं लागेल पोटाचं आणि त्याकरता तुम्हाला मांसाहार करावा लागेल गळ्यातली माळ काढून. ज्या जन्ममरणाचा प्रश्न होता. मला हे सांगताना पण आनंद होतोय. तुम्ही उत्तर ऐकलं तर आश्चर्य कराल. त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला त्या बाईनं सांगितलं, वारकरी संप्रदायाच्या उपासक असणाऱ्या बाई, त्या म्हणाल्या डॉक्टर साहेब तुम्ही ऑपरेशन करायचं काम करा, मला जिवंत ठेवायचं का नाही ठेवायचं हे आमचा पांडुरंग ठरवेल. हे केवढं मोठं विश्वासाचं गणित आहे. आणि तुम्हाला सांगतो आप्पा, माळ काढली नाही त्या बाईने, ऑपरेशन झालं आणि आता 30 वर्ष ती बाई जिवंत आहे. काही अडचण नाही, तडजोड नाही. मग मला एक प्रश्न पडला की इतर पंथामध्ये आणि वारकरी पंथात काय फरक आहे. जरा ऐका तर खरं. इतर पंथामध्ये जे अन्नदान चालतं त्याला भंडारा म्हणतात. थोडा मुद्दा समजून घ्या. आपण उत्तर भारतात जर गेला तर उत्तर भारतामध्ये आपल्यापेक्षा जास्त अन्नदान करतात, पण त्याला भंडारा म्हणतात.
आपल्यापेक्षा जास्त अन्नदान शीख संप्रदायाचे लोक करतात. शिखांच्या गुरुद्वारामध्ये अखंड अन्नदान चालू असतं. आपण नांदेडला जा, शीख पंथाचे धर्मगुरू असणाऱ्या गुरु गोविंद सिंहाची तिथं समाधी आहे. याला 300 वर्ष होऊन गेली, पण रात्री 2 वाजता जरी गेला तरी अन्नदान सुरू आहे. अन्नदान सुरू आहे. बसा बसा. उशिरा आल्यावर दर्शनाच्या फंदात पडायचं नाही, ऐकायचं. जागा मिळेल तिथं बसून. शीख लोक अन्नदान करतात, पण त्याला लंगर असं म्हणतात. तुम्ही कधी गेलात तर बघा, त्याला लंगर म्हणतात. आइए, लंगर चालू है, लंगर लीजिए. नर्मदा परिक्रमेच्या परिक्रमाला गेलेल्या परिक्रमावासींना विचारा, एक काही माणूस उपाशी राहत नाही काही नसताना. नर्मदा नदीच्या तीरावर सगळे अन्नछत्र आहेत. लोक अन्नदान करतात, आपल्यापेक्षा जास्त करतात, पण त्याला भंडारा म्हणतात, त्याला लंगर म्हणतात. मला प्रश्न निर्माण झाला की ते अन्नदान करतात, त्याला भंडारा म्हणतात, लंगर म्हणतात. आपण जो काल्याचा प्रसाद देतो त्याला काला का म्हणतात? आणि वारकरी संप्रदायातच काला का? त्या मला उत्तर सापडलं ते असं होतं की काला करण्यासाठी भगवान गोपाल कृष्ण असावे लागतात आणि त्यांचे मित्र गोपाळ असावे लागतात. ते फक्त वारकरी संप्रदायातच आहेत आणि म्हणून तिथंच काला आहे, अन्यत्र काला नाही, बिलकुल नाही. काला तो फक्त वारकरी संप्रदायात. याचा प्रवास जर सांगितला आजच्या मितीला, आपण इथे काला करतोय. पहिला काला जो झाला, इकडे लक्ष द्या, या जगातला पहिला काला झाला तो भगवान कृष्णचंद्रांनी केला आणि तो यमुनेच्या वाळवंटात केला. श्रीमद भागवत महापुराण वाचा, त्याच्या दशम स्कंदात ही कथा आहे. पेंद्या, वडज्या, वाकड्या, बोबड्या या सगळ्या सवंगड्यांना घेऊन यमुनेच्या विस्तीर्ण वाळवंटात भगवान कृष्णांनी काला केला. पण एकदाच केला, पुन्हा केला नाही. भागवतामध्ये भगवान कृष्णांनी काला केला हे वर्णन एकदाच येतं, पुन्हा पुन्हा नाही. हा, भगवान कृष्णाने अनेक वेळा लग्न केला येतं, पण काला अनेकदा केला असं नाही, एकदाच काला केला. भगवान कृष्णाने एकदा काला केला म्हणण्यापेक्षा अवतारी महापुरुष असताना सुद्धा त्याला तो एकदाच करता आला, पुन्हा नाही करता आला, मर्यादा आल्या. त्याच्यानंतर हा काल्याचा प्रसाद दुसऱ्यांदा जो झाला तो संत श्रेष्ठ बाल भागवत नामदेवांच्या कीर्तनात झाला. एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, काला केला दुसऱ्यांदा. आणि मग वारकरी संप्रदायाच्या संतांनी अशी परंपराच घालून ठेवली की कोणताही आपला धार्मिक उत्सव झाला की त्याची सांगता काल्याच्या कीर्तनानं करायची, काल्याच्या प्रसादानं करायची. मग ज्ञानेश्वरीचं पारायण असो, अखंड हरिनाम सप्ताह असो, आमची आषाढीची वारी असो, कार्तिकीची वारी असो, आळंदीची वारी असो, या सर्वाची सांगता होते ती काल्यानंच होते. काला झाल्याशिवाय उत्सवाची सांगता होत नाही. या परंपरेला अनुलक्षून मी काय म्हणतो ऐका, थोडं इकडे तिकडे दूषित होऊ नका. पहिला काला झाला तो यमुनेच्या तीरावर. काय सुंदर सांगतो ऐका तर खरं. पहिला काला झाला यमुनेच्या तीरावर, दुसरा काला झाला चंद्रभागेच्या तीरावर,
आणि आपा काला करतोय सगळेजण पाताळगंगेच्या तीरावर. कुठेतरी नदी आहे, नदीशिवाय काला नाही. बघा तुम्ही, ह्या नोटीस करण्यासारख्या गोष्टी आहेत. पहिला काला यमुनेच्या तीरावर, दुसरा काला चंद्रभागेच्या तीरावर, आजचा काला पाताळगंगेच्या तीरावर. सगळे गोपाळ आपण जमलो, असा काला सुरू झाला. काला म्हणजे नेमकं काय त्याचं चिंतन मांडतो. इकडे लक्ष द्या सगळेजण. चुळबुळ केली की माझा मुद्दा निघून जाईल आणि तुमचं नुकसान होईल. तुमच्याशी 120 मिनिटाचा संवाद करण्यासाठी मला रात्रभर प्रवास करावा लागलाय. याची गांभीर्यानं दखल घेत ऐकलं पाहिजे. आमचं येणं पण तितकं सहज आणि स्वस्त नाही. तुम्ही सगळे माझे वारकरी बांधव आहात, पण तुम्ही एक लक्षात घ्या, वारकरी सांप्रदायिक कीर्तनकारांचं निम्म आयुष्य गाडीत जात आहे, याचं मोल आम्ही देऊ शकत नाही. संयोजक सहज म्हणून जातात याल सकाळी, पण त्याला किती प्रवास करावा लागतो. आज तुम्हाला सांगताना मला निश्चित स्वाभिमान आहे की महाराष्ट्राच्या या भक्तिमय प्रांतामध्ये प्रति दिवशी 26,000 कीर्तनकार आहेत, ते काम करतायत. ही सुद्धा सामान्य गोष्ट नाही. दुर्गम खेड्यात जिथं सोय नाही तिथपर्यंत माणसं जात आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो की इतर किती पंथ जरी आले तरी वारकऱ्यांना घाबरायचं कारण नाही. का नाही मी तुम्हाला सांगतो. मागील वर्षी मी रत्नागिरीच्या परिसरात गेलो होतो कीर्तनाला. एकदम खेडं होतं. माझा मित्र तिथे राहत होता, त्यांनी मला बोलवलं कीर्तनाला. जिथं माणूस सुद्धा दिसत नव्हता, एक किर्र झाडी, आणि त्या झाड्यातून नागमोडी वळणं होती. त्या नागमोडी वळणानं आमची संध्याकाळी 6च्या दरम्यान गाडी चालली होती. आणि थोडंसं थांबावं म्हणून उतरून जरा बरं झाड होतं तिथे थांबलो. आणि काय तुम्हाला सांगू, 6 वाजता मंजूळ असे खूप लांबून कुठेतरी लाऊड स्पीकरवरनं सर येत होते आवाज. आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, हा कुणीतरी एखादा गायक गात होता. खूप लांब कुठेतरी होतं, गिरीकंदरात होतं, पण मंजूळ स्वर माझ्या कानावर पडले. माझं मन मोहरून गेलं, अंग शहारून गेलं. एक मनस्वी आनंद झाला. काय झाला? हे सामान्य गोष्ट आहे. कुठेतरी कर्णा वाजत होता, कुठेतरी भजनाचे स्वर येत होते, त्याच्यात विशेष काय? माझ्या आतल्या अंतर्मनानं साक्ष दिली की महाराष्ट्राच्या प्रांतात किती जरी पंथ वाढले विस्तारले तरी सुद्धा या सह्याद्रीच्या गिरीकंदरात आणि कानाकोपऱ्यामध्ये सुंदर ते ध्यानच म्हटलं जाईल. हा वारकरी संप्रदायाचा विजय मी नाकारू शकत नाही. रूप पाहता लोचनीच म्हटलं जाईल. माना नाही तर न माना, हे माझं स्वतःचं मत आहे. ही ज्ञानोबा तुकोबाची खूप मोठी पुण्याई आहे. मुद्दा असा चाललाय की दही आणि लाही याच्यामध्ये एवढाच काला खाणं म्हणजे काही काला आहे? नाही नाही नाही, हा प्रतिकात्मक काला आहे. काला म्हणजे नेमकं काय याचा विचार मी पुढे आणणार आहे. पण नियम असा आहे, मी आत्ताच बोललो की आचारसंहिता वारकरी संप्रदायाची खूप अणकुचीदार आहे. कोणत्या प्रसंगी कोणते अभंग घ्यावेत याची सुद्धा एक नियमावली आहे. हे लक्षात घ्या. किती जण पाळतात हा मोगळा वेगळा मुद्दा आहे. पण साधारण अभंगाचा जर क्रम पाहिला तर उत्सवाच्या सुरुवातीला नामपर अभंग सांगावेत असा नियम आहे. अनेक कीर्तनकार आहेत तिथं उपस्थित, ते साक्ष देतील माझ्या बाजूने. शेवटच्या दिवशी मागणीपर अभंग असावा, संतपर असावा, उपदेशपर असावा, असे एक नियम आहेत. काल्याच्या दिवशी मात्र जी बंधन आहे त्याच्यामध्ये एक तर तो काल्याचा अभंग असावा, अन्यथा एखादी गवळण असावी, नाही तर ती बाळक्रीडा असावी. या नियमाला अनुसरून आज मी घेतला हा बाळक्रीडेतला अभंग आहे, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा बाळक्रीडा. फार सुंदर प्रकरण आहे, गाथ्यामध्ये वाचा आपण. भगवान कृष्णाच्या सानिध्यात गेल्यामुळे गोपाळांना काय लाभ झाला होता याचं वर्णन आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, मी म्हणालो की या संप्रदायामध्ये खूप मी काम केलं गेल्या 40 वर्षात. मला आठवतं की त्यावेळेस
स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी बाळाराम महाराज कांबेकर यांनी इथं खूप मोठा उत्सव केला होता. नाही, त्याला झाली 25 वर्ष, तेव्हा तुझा जन्म पण नसेल. इथं आपट्याला केला होता, गुळसुंद्याला केला होता, गुळसुंद्याला केला होता. खूप मोठा सप्ताह झाला होता, त्यात कीर्तन झालं होतं माझं, खूप मोठा झाला होता. या सगळ्या परिसरात मी खूप कीर्तनासाठी फिरलोय. त्यास गाडी पण नव्हती. सगळे आमचे प्रवास एसटी महामंडळाच्या गाडीत असायचे. फार प्रतिकूलता होती. रस्ते नव्हते, गाड्या नव्हत्या, कधी कधी पायी प्रवास करावा लागायचा. एकदा कर्जतजवळ कीर्तन होतं. माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते आणि आम्ही उल्हासनगरला राहत असू. संयोजकांनी सांगितलं तुम्ही कर्जतला या, तुम्हाला गाडी ठेवतो. मला आनंद झाला. मी असेल 20 वर्षाचा तेव्हा, कॉलेजच्या 2ऱ्या वर्षात असेल. मला घ्यायला ग्रस्त आले होते. आम्ही कर्जत स्टेशनला उतरलो आणि ते संयोजक आले. त्यानं म्हणलं आणली का गाडी? हो म्हणले, बाहेर स्टेशनच्या आहे. आणि बाहेर गेलो तर छकडा उभा होता, मस्त छकडा होता. त्याला रेकला म्हणतात, मस्त अगदी त्याच्यात पेंडा बिंडा टाकून, त्याच्यावर घोंगडी टाकून तक्क्या लावून ठेवला होता. मला असं वाटलं गाडी पाठवली म्हणजे एखादी चांगली 4 व्हीलर असेल. तर तो छकडा बघितला, मला वाटलं छकडा आणलाय. त्या छकड्यात बसून मी गेलो कीर्तनाला. मला काही ते सगळं वर्णन करायचं नाही, पण तुम्हाला खरं सांगा, आज हजारो किलोमीटर जरी गाडीत, चांगल्या मर्सिडीज गाडीत फिरलो तरी सुद्धा त्या छकड्याची मजा नाही, त्यात जो बसण्यात आनंद होता. आणि तो श्रद्धा होती लोकांची की महाराज येणार आहेत, मग खाली रुचू नये, मग पेंढा टाकला पाहिजे, त्याच्यावर गादी टाकली पाहिजे, घोंगडी टाकली पाहिजे, टेकाऱ्या टक्क्या ठेवला पाहिजे. त्या काळात मी या परिसरात खूप फिरलो, मला माहिती आहे. पण आज त्याचं चिंतन करताना एक सांगतो, हे सगळे बसलेले समाज धुरीण, वयाची 60 ओलांडलेले सगळे लोक, त्यांना मी जे बोलतोय ते पटेल. कदाचित 30 वर्षापूर्वी, इकडं लक्ष द्या, 30 वर्षापूर्वी सुखोपभोगाची कोणतीही साधनं कोकणात नव्हती. सुखोप, नीट वाक्य ऐका तर कळेल. 30 वर्षापूर्वी सुखोपभोगाची कोणतीही साधनं उपलब्ध नव्हती, पण माणूस समाधानी होता. जरा क्लिअर बोलू का? पेज भात खाऊन समाधानी होता. आज सुखोपभोगाची सगळी साधनं पायाशी लोळण घेत आहेत, पण माणसाचं समाधान हरवलं असं चित्र आहे. हे दुर्दैवानं कबूल करावं लागेल. पैसा आला, बराचसा पैसा जमिनीवर आला. जी वाढ वडिलांनी पेज भात खाऊन जिवंत ठेवली होती तुमच्याकरता, आज जमिनीचा पैसा खूप आला. गाड्या आल्या, मोठमोठे बंगले झाले. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, पैसा पाहिजे या बाबतीत माझं कोणतं दुमत नाही. जीवन जगण्यासाठी, इवन परमार्थ करण्यासाठी सुद्धा पैसा पाहिजे. परमार्थ नसेल तर पैसा नसेल तर परमार्थ पण करता येत नाही. कोणी मानो नाही तर न मानो. आता हे सुंदर पकवाज वाजत आहे दोन्ही मुलं. शाही गेली तर 2000 द्यायलाच लागतात. काही कोळसा घासणार आहे का? एक पकवा 40-40 हजार रुपये जातात करायला. चांगलं भांड बनवायचं असेल तर पैसा पाहिजे. हे सगळे टाळकरी भजन करतात. एक टाळ आता 2000 रुपयाला झालाय. काही दगडाचे टाळ वाजवणार. व्यवहार झाला तरी पैसा पाहिजे आणि परमार्थ असला तरी पैसा पाहिजे. माझं वाक्य ऐकून ठेवा. कफल्लक माणसाला या जगतात शून्य किंमत आहे, किती गुणवान असला तरी. पण तो मर्यादित पाहिजे. निर्वाहापुरते अन्न आच्छादन हे तुकाराम महाराजांनी लिहूनच ठेवलंय. पैसा पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, हे महाराजच म्हणाले.
पण एक लक्षात ठेवा, या पैशाला एक मर्यादा आहे. त्या मर्यादा उल्लंघन केल्या की पैसा उपयुक्त राहत नाही. सगळ्यांना माझी विनंती आहे, कृपया पाण्याच्या बाटल्या वाटू नका. पाण्याच्या बाटल्या वाटू नका, कुणालाच देऊ नका. मान्य आहे, उन्हाळा आहे, सगळं कबूल आहे. पण आम्ही जर सांगतोय कीर्तनात की 42 दिवस निळोबाऱ्याने उपवास केला तर 2 तासाचा काय विचार आहे? नाहीतर कालांतराने असं होईल की टाळकऱ्यांपुढे स्टँड असेल आणि समोर एक बाटली असेल. एक प्रमाण झालं की पाणी प्यायचं. वारकरी संप्रदायाची कीर्तन ही उपासना आणि साधना आहे. 2 तास आम्ही आमच्या देहाचं दंडन केलंच पाहिजे, पटो नाही तर न पटो. परवा तुम्हाला गंमत सांगतो, एक पखवाजाने पखवाजावरच वाटी ठेवली ती गुळाची. आता वाजवण्याचा आणि गुळाचा काहीच संबंध नाही. मी 45 वर्ष कीर्तन केलं, कधी आयुष्यात गुळ नाही खाल्लं, काही संबंध पण नाही. बरं, ठेवल्यानंतर काय होतंय? श्रोता पण खातो. दिसला म्हणून खायचं ही काही पद्धत असू शकत नाही. मी हे बोलण्याचं कारण आहे, हे कधीतरी हळूहळू बंद झालं पाहिजे. आम्हाला जर चोख परमार्थ करायचा असेल तर. आज पैठणची वारी झाली, केवढी गर्दी होती, पण पैठणच्या वारीत एवढा उन्हाळा, पण कुठे कीर्तनात पाणी नाही. आम्ही 2 तास देव माझा आणि मी देवाचा याच भूमिकेत असलं पाहिजे. काय चाललं होतं आपली चर्चा? किती पैसा असेल तुमच्याकडे? पैसा पाहिजे, पण पैसा असेल. सगळा अभंग सांगून होईल असं वाटत नाही मला, वेळेच्या मर्यादा लक्षात घेता. किती पैसा तुमच्याकडे असेल, त्या पैशाच्या बळावर, इकडे लक्ष द्या, जगाच्या बाजारपेठेमध्ये कुठेही भूक विकत मिळत नाही. विचार करा या गोष्टीचा. तुमच्याकडे खूप पैसा आहे, पण पैशाच्या बळावर भूक विकत मिळत नाही. ती ज्याची त्याला लागावी लागते. समोर पंचपक्वान्नाचा सगळं ताट आहे, श्रीखंड आहे, पुरी आहे, बासुंदी आहे. भूक नसेल तर काय करणार? भूक ही श्रीमंती आहे. आम्ही एकदा सातारला गेलो आणि तिथे जेवायला बसलो. सातारला वांगी फार चांगली मिळतात. आता काय झालंय, सगळ्या प्रांतात फिरल्यामुळं कुठं काय चांगलं मिळतं हे माहिती आहे. सुंदर वांग्याचं कालवण केलं होतं. ज्वारीच्या भाकरी असतात आमच्याकडे, तुमच्याकडे तांदळाच्या असतात. तर आम्ही किती जेवणार? एक अर्धी भाकरी एवढा भात झालं जेवण. पण 2 असे वारकरी जेवायला बसले होते, त्यांच्या स्पर्धा लागली. याला एक भाकरी, याला एक भाकरी. किती भाकरी खाल्ल्या असतील अंदाज? 13 भाकरी खाल्ल्या. मी साक्षीदार. तरी नाही म्हणत नव्हते, वाडाच म्हणत होते. आणि त्या बाई वाढत होत्या. शेवटी त्या बाई आल्या स्वयंपाकघरातून बाहेर आणि त्या दोघांना म्हणाल्या, सावकाश जेवा, दळून येते. कारण आता डब्यातलं पीठ संपलंय, आता भाकरी होणार नाही. विनोद सोडून द्या, त्याला भूक आहे. सगळ्यालाच नसते. पैसा असेल पण भूक मिळत नाही पैशाने. तुमच्याकडे किती पैसा असेल, तुम्हाला ठेवायला जागा नसेल तरी त्या पैशाच्या बळावर झोप विकत मिळत नाही. अंतर्मुख विचार करा. पैसा खूप आहे, दुकानात गेला आणि म्हटला 150 रुपयाची झोप द्या, मिळेल? ती ज्याची त्याला लागावी लागते. शब्द जवळचे घोटाळा होऊ देऊ नका. 2 वर्ग करतो मी, 2. काहींची झोप वाट बघते आणि काही झोपेची वाट बघतात. अशी 2 जाती आहेत. परत सांगतो, काहींची झोप वाट बघते की हा कधी खाली पडतो आणि मी त्याच्यावर अंमल करते. त्या पहिल्या वर्गात आमचे सगळे वारकरी आहेत, माझ्या सकट, चोपदारा सकट. आम्हाला झोपेची काळजी नाही. आता दिंड्या जातात का नाही आळंदीला, पंढरीला? दुपारचं जेवण झालं की वारकरी शेतात पडला तरी डाराडोर पंढरपूर.
झोपायला तरी काय असतं, 5 रुपयाचा प्लॅस्टिकचा कागद. मी बरोबर बोलतोय? बरोबर. उशी पण नाही, तो टाळच उशाला घ्यायचा. पडला की झोप लागते. जरा आणखीन जवळ जातो, म्हणजे प्रॅक्टिकली सांगतो. पडल्या पडल्या झोप लागते, त्याला वारकरी म्हणायला मी तयार नाही. झोप लागूनच खाली पडतो तो वारकरी. ही डेफिनेशन सत्य. मी अनुभवलं, कित्येक टाळकरी चालू कीर्तनात झोपतात उभ्या उभ्या. पडल्यावर कळतं तो झोपलाय. त्याला झोपेची काळजी नाही. झोप ही श्रीमंत. एक वाक्य चांगलं सांगतो, आठवलं म्हणून, इकडे लक्ष द्या. अंथरुणावर डोकं टेकल्या टेकल्या झोप लागते. सकाळी गजर न लावता जाग येते आणि मधल्या काळात स्वप्न सुद्धा पडत नाही. अशी निर्दोष झोप ज्याला लागते तो जगातला 1 नंबरचा श्रीमंत माणूस आहे. हे कायम लक्षात ठेवा. स्वप्न पण पडत नाही. रात्री झोपला तो सकाळी 6 वाजता प्रसन्न उठला. आणि दुसरा वर्ग गोळ्या खाऊन झोपा लागत नाही, त्याच्यासारखा दरिद्री गुणी नाही. लक्षात ठेवा. रात्रभर तळमळ चालू आहे. सकाळी पाहुणा आला, काय कसं काय, रात्रभर झोपच लागली नाही हो. मन स्वच्छ नाही हो. स्वच्छ मनाच्या, निर्मळ मनाच्या माणसाला झोपेची काळजी नाही. पडलं की झोप लागते. तुमच्याकडे किती पैसा असेल, झोप विकत मिळत नाही. तुमच्याकडे किती पैसा असेल, स्विस बँकेत ठेवला असेल, तर त्या पैशाच्या बळावर जगाच्या बाजारपेठेत आयुष्य विकत मिळत नाही. विचार करा माझ्या बोलण्याचा. 2 वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतला. ब्रिज कॅन्डी असू नये तर जसलोक असू दे, हिंदुजा असू दे, नाही तर लीलावती असू दे, पैसा उपयोगाला आला. उलट काही गरीब माणसं घरी राहून जगली. कोणी माफ नाही केलं कोरोनाने. पैसा नाही आहे, आयुष्य विकत मिळत नाही पैशाने. आणि समारोप करतो माझ्या प्रस्तावनेचा, जरी लांबली असली तरी. किती पैसा असेल तुमच्याकडे, अगणित पैसा असेल, पण त्या पैशाच्या बळावर जगाच्या बाजारपेठेमध्ये कुठेही समाधान विकत मिळत नाही. हे ज्याचं त्यालाच कमावं लागतं. अशा प्रकारचं समाधान कसं प्राप्त झालं? समाधान त्यांची इंद्रिये सकळ, 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 जया ते गोपाळ समागमे. मागे म्हणा, जया ते गोपाळ समागमे, 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 समागमे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. जया ते गोपाळ भगवान कृष्णांच्या सानिध्यात गेल्यामुळे गोपाळाची इंद्रिय समाधान पावली होती. ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी. एकदम तुम्हाला इसेन्स ज्याला म्हणतात इंग्रजीत, इसेन्स, यु नो इसेन्स. इसेन्स म्हणजे अर्क, अर्क म्हणजे सार, ते सांगतं. परमार्थ, परमार्थ म्हणजे नेमकं काय, असा जर प्रश्न आला, परमार्थ म्हणजे काय, तर त्याचं उत्तर एवढंच आहे
माझ्याकडे लक्ष द्या. सगळे माझे समाज प्रबोधन करणारे बांधव माझ्या बाजूने साक्ष देतील. परमार्थ याचं दुसरं नाव आहे की बहिर्मुख झालेल्या इंद्रियांना अंतर्मुख करणं, याचं नाव परमार्थ आहे. या दृष्टीने विचार करा. इंद्रिय दमन करणं, इंद्रिय आपल्या ताब्यात असणं, हे परमार्थाचं सर्वात मोठं फल आहे, जे बहिर्मुख आहे. तुम्हाला मौज म्हणून सांगतो, कधी तुम्ही बारकाईनं जर पाहिलं असेल तर हिंदू मंदिरामध्ये असं चित्र दिसतं की साधारण महादेवाचं मंदिर असेल तर बाहेर नंदी असतो. असंच आहे ना. पांडुरंगाचं असेल तर गरुड असतो बाहेर, गणपतीचं असेल उंदीर असतो. अशा रचना असतात. पण एक नोटीस केलं का तुम्ही, मंदिर विठोबाचं असू देत नाही तर म्हसोबाचं असू देत, हिंदू मंदिरामध्ये कासव कायम असतं. असतं का नाही? असतं. पण कित्येकांना ते माहित नसतं कासव का ठेवले, त्याला धडकत पुढे जातात. पण ते का मांडलं याचा कधी कोणी विचार केला नाही. मी अनेक कीर्तनात सांगितलंय की का बाबा मांडले. आता आपल्या आळंदीला गेल्यानंतर माऊलीच्या मंदिराच्या समोर मोठं कासव आहे चांदीचं. आता परवा मी आळंदीला गेलो, एक वारकरी तिथंच भेटला मला. जय हरी जय हरी. आपलं सहज कौतुक म्हणून विचारा म्हणून त्याला विचारलं, हे कासव का मांडलंय हो इथं माऊलीच्या मंदिरात. तो माझ्या पुढचा निघाला. तो मला म्हणला, तुम्हाला माहित नाही मग कशाला कीर्तन करता, म्हणजे आमचंच ऐकतात. तो काय मोठं शास्त्र शिकायला गेलेलं नाही. तुम्हाला माहित नाही कशाला कीर्तन करता. मला माहित होतं, पण मी त्याला म्हटलं, अहो मला खरंच माहित नाही, तुम्ही मला सांगा, म्हणजे आजच्याच कीर्तनात मी सांगायला सुरुवात करतो. त्याने काय शोध सांगितला. तो म्हणला, अहो एवढं साधं माहित नाही, हे कासव आलेल्या भाविकांना सांगताय हळूहळू दर्शन घ्या. काय जावई शोध लावलाय त्याने त्याचा. आज माझ्या कीर्तनातून एवढं जरी शिकून गेला तरी पुष्कळ आहे. का मांडलंय कासव दूरदृष्टीनं, त्याचं कारण आहे कासवाच्या जवळ दोन गुण आहेत हे खूप मोठे. ज्ञानेश्वरी बोलते, का कुर्मजिया परी व आईला वेव पसरी ना तरी इच्छावशी आवरी आपुली आपण. कासवाला देवाने असं वरदान दिलंय की त्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात आहे. पाहिजे तेव्हा प्रसरण करतात, पाहिजे तेव्हा आकुंचन करतात. मग कासव का मांडलंय देवळात, त्याचा अर्थ असा आहे की कासवाला नमस्कार करायचा आणि आपलं आत्मसंशोधन करायचं. या कासवासारखी इंद्रिय आपल्या ताब्यात ज्या दिवशी येतील त्याच दिवशी देवदर्शन होईल. तोपर्यंत होणार नाही, लक्षात ठेवा. तोपर्यंत मूर्ती दर्शन असेल. मूर्ती दर्शन आणि देवदर्शन याच्यात फरक आहे. तर मूर्तीच्या पाया पडून याल, पण दर्शाची अनुभूती जी असेल ती इंद्रिय दमन होऊन इंद्रिय ताब्यात येतील तेव्हाच येईल, नाही तर येणार नाही. दुसरे कारण सांगून जातो, ते आता इथं गरजेचं नाहीये, पण आता ओठात आलंय तर पोटात ठेवत नाही. दुसरं कारण काय, तर कासव हा काही सस्तन प्राणी नाही, त्या कासवाला स्तन नाही. पण जेव्हा कासव पिलं घालतं, तिच्या अंड्यातून पिलं जेव्हा येतात तेव्हा ती अशी पिलं समोर ठेवते आणि त्या पिलांकडे बघत बसते. त्या पिलं त्या बघण्यानं मोठी होतात. हा तिच्या दृष्टीचा परिणाम आहे. मग ते मांडलंय कशासाठी मंदिरात, सगळ्या माता भगिनी लक्षात ठेवा, ते मांडलंय या करता की कासवाजवळ उभं राहायचं आणि थेट देवाकडे बघायचं आणि देवाला प्रार्थना करायची, हे दयाघना काय या कासवाला तर दृष्टी दिली की ती कासवी तिच्या पिलाकडे बघते तर तिची पिलं मोठी होतात, त्याच दृष्टीने तू आमच्याकडे बघ म्हणजे आम्ही सुद्धा मोठे होऊ, अशी प्रार्थना देवाला करायची. हे द्योतक कासव आहे, तिथं लक्षात ठेवा. बहिर्मुख झालेली इंद्रिय अंतर्मुख होणं, ती उपासना त्या करताय. लोकांना त्याचे भाव कळत नाही. इकडे लक्ष द्या. पंढरीची वारी काय शिकवते, वारी करतो तो वारकरी असा जर आपण अर्थ लावला तर वारीला जाणारे लोक जे आहेत, आता कोकणातून पण खूप दिंड्या यायला लागल्या, विशेषत्वानं आळंदीला जास्त येतात. पण पंढरीच्या वारीत पण खूप आळंदीहून पंढरपूरला पायी जाणारे वारकरी कोकणातले आहेत. संख्या कमी असेल पण जातात.
कारण त्यावेळेला नेमका भात लागवडीचा कालखंड आहे, सर्वांना जाता येत नाही. पण पंढरपूरला जी वारी जाते आळंदीवरनं वा देहूवरनं तुकोबारायची किंवा ज्ञानोबारायची, एक प्रशिक्षणच आहे इंद्रिय अंतर्मुख करण्याचं. सांगतो एक दोन गोष्टी. जे गेले त्यांना लगेच चित्र उभं राहील वारीचं. घरातून पाऊल टाकलं पालखी सोहळ्याच्या दिशेनं, पंढरपूरच्या दिशेनं, की अनुकूलता संपते आणि प्रतिकूलतेला आरंभ होतो. जे चालले त्यांना विचारा, ऊन वारा पाऊस सगळं प्रतिकूल. घरात जर जेवायला बसला, घासात जर खडा आला तर बायकोच्या 7 पिढ्याचा उद्धार करतो. फलटणच्या पुढे दुपारच्या मुक्कामाला बसला माळावर जेवायला, भात वाढलाय तेवढ्यात सोसाट्याचा वारा येतो आणि भाताचा रंगच बदलून जातो, तरी माऊली म्हणून जेवतो, तक्रार नाही. असते तक्रार? माऊली. धुळी सकट भात खातो, घरी गिझर खाली आंघोळ करतो शॉवर लावून. काही काही घरं मी बघितली, घाटकोपरला एखाद्याचं घर नाही तेवढं एवढं बाथरूम, 15x16चं बाथरूम, तेवढी रूम नाही घाटकोपरला एखाद्याची, त्यात संसार होता. टब आहे, त्या टब मध्ये बसता आंघोळ करतो. वारीच्या रस्त्याला गेला, खरा वारकरी कोणाला म्हणायचं सांगू? जो रात्रीच टँकर बघून झोपतो. टँकर कुठे आहे? सकाळी उठला की टँकर, आंघोळ कसली त्या टँकरच्या नळाखाली बसायचं. घरी गरम पाणी नाही मिळालं तर 2 शिव्या बी घालतो. वारीला गेल्यानंतर त्या टँकर खाली बसतो. आंघोळ कसली हो? थोडं पाणी अंगावर पडते तर दुसरा वारकरी वर तांब्या लावतो त्या नळाला, तरी हा म्हणतो, ओ माऊली जरा पडू द्या, पडू द्या. सोपं का? मी काय प्रश्न विचारतो, असं जर गावाकडे असताना सार्वजनिक नळावर एका बाईने हंडा लावलाय आणि दुसऱ्या बाईने वरनं येऊन कळशी लावली, तर ती बाई तिला माऊली म्हणेल का? माऊली माझा हंडा. तेव्हाचा हरिपाठ वेगळा असेल, लक्षात ठेवा. वारीत सगळं सोचतो तो, तक्रार नाही. काय मी आता 42 वर्ष वारी करतो, हे सगळे अनुभव गाठीशी. आत्ता काळ चांगला झालाय. आम्ही जेव्हा चालत होतो तो काळ वेगळा. प्रत्येक वारकऱ्याकडे तांब्या असायचा पूर्वी. आता बिस्लरीचा जन्म नव्हता तेव्हा. तांब्या असायचा, तांब्या चांदीचा. आपण त्याला जर्मनचा नाही म्हणायचा, ॲल्युमिनियमचाच असायचा, पांढरा शुभ्र. अजूनही जुन्या वारकऱ्यांकडे आहे. त्याला दोरी बिरी अशी लावलेली असायची. मी तुम्हाला सांगू, त्या तांब्याला मी नाव काय ठेवलं माहितीये का आप्पा? त्या तांब्याला मी नाव ठेवलंय ऑल इन वन. नाही समजलं? आंघोळ्या गेला तोच तांब्या, जेवायला बसला तोच तांब्या, सकाळी हे सगळे कार्यक्रम त्या कामतान. मला सांगा, घरी जेवताना टमरे लिहिल का जेवायला? संडाची बादली घे, पाणी प्यायला. मी स्पष्ट बोलतोय, पण वारीच्या रस्त्यात तोच तांब्या घासला जातो, त्याच तांब्यात पाणी पिलं जातं. हे इंद्रियांचं एक प्रकारे केलेलं दमन आहे, बदल नाही. इंद्रिय अंतर्मुख होतात. प्रभू प्रेमासाठी आसुसलेली इंद्रिय आळंदीपासून पंढरीपर्यंत कायिक वाचिक मानसिक सेवा करतात. तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर, इंद्रियांना भोग दिल्यानंतर इंद्रिय तृप्त होत नाही. कदाचित त्याग केला तरच इंद्रियांचं समाधान होतं. ही भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. भोगात समाधान नाही असेल तर त्यागात समाधान आहे. साधा दृष्टांत सांगू का? असं होऊ नये कुणाचं, इकडे लक्ष द्या, होऊ नये. पण एखाद्याचं घर पेटलं, काहीतरी स्पार्किंग झालं, वायरला वायर चिकटली, आग लागली, रात्री 2 वाजता ढणा 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 बंगला जाळायला लागला. अख्ख्या गावातले लोक आले पळत, आग लागली आग लागली म्हणून. आणि आलेल्या लोकांनी कोणी लाकूड फाटी टाकली, कोणी पेट्रोल टाकलं, कोणी रॉकेट टाकलं आणि 10 मिनिटात आग शांत झाली. एम आय राईट? असं होईल? असं कसं होईल?
रॉकेल आणि पेट्रोल आणि डिझेल टाकल्यानंतर आग विझण्याच्या ऐवजी भडकेल, तसं इंद्रियाला तुम्ही भोग दिले तर ती शांत होण्यापेक्षा अधिक भडकते. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी निमाला अग्नी कोठे, इंधनी निमाला अग्नी कोठे, इंधनी निमाला अग्नी कोठे. कोण तृप्त झाला, इंधनी निमाला अग्नी कोठे, इंधनी निमाला अग्नी कोठे, इंधनी निमाला अग्नी कोठे. इंधन टाकल्यानंतर अग्नी जसा शांत होत नाही, तसं इंद्रियाला जर विषयाचे भोग दिले तर इंद्रिय शांत होत नाही, ते अधिक भडकून उठतात. वेळ नाहीये माझ्या हातामध्ये, वेळेत सगळं संपलं पाहिजे, पण सांगतो एक दृष्टांत संक्षेपाने. श्रीमद भागवत महापुराणात सुंदर कथा आली, इकडे लक्ष द्या. शांततेने ऐका, एक काही शब्द न बोलता. काही जणांची घरी बोलायची सवय मंडपात पण जात नाही. दुसऱ्याच्या ऐकायचं नुकसान करू नये आपण. टाचणी पडली तर आवाज आला पाहिजे. एक सुंदर कथा भागवतात आली, त्याचा शेवट खूप चांगला आहे. संक्षेपानं सांगतो, जास्त विस्तार करत नाही. वृषपर्वा नावाचा एक राजा आहे. चलो बरी गौड से सुनियो, इकडे लक्ष द्या. बाळा मोबाईल ठेव नाही, त्याच्यापेक्षा गोड सांगतोय मी. वृषपर्वा नावाचा एक राजा आहे. आणि त्याचे दैत्य गुरु शुक्राचार्य त्याच्याकडे होते, वृषपर्व्याकडे. आणि तो चक्रवर्ती राजा झाला, कारण संजीवनी विद्या त्यांच्याकडे होती. सैन्यामध्ये त्याचा पराभव होत नव्हता. सैन्य मेलं की शुक्राचार्य परत जिवंत करत असे. अजात शत्रू झाला. सगळ्यांनी ऐका, फार सुंदर दृष्टांत आहे. सगळा अभंग सांगून होणार नाही, या चतुस्सीमा फक्त सांगतो या विषयाची पुष्टी करण्यासाठी. त्या राजाला एक मुलगी होती शर्मिष्ठा नावाची. वृषपर्वा राजा, त्याला शर्मिष्ठा नावाची मुलगी होती. आणि दैत्यगुरु जे शुक्राचार्य होते त्यांना एक मुलगी होती, तिचं नाव देवयानी होतं. ऑपरेटर आवाज बिघडू देऊ नका. मग वृषपर्व्याची मुलगी शर्मिष्ठा आणि शुक्राचार्याची मुलगी देवयानी, या दोघींची मैत्री झाली. एकाच वयाच्या होत्या. एकत्र खेळताना, बसताना, उठताना दोघींची मैत्री झाली. एक क्षात्र कन्या होती, राजकन्या होती, आणि दुसरी ऋषिकन्या ब्रह्मकन्या होती. एक क्षात्र तेज दिसत होतं, दुसरी ब्रह्मतेज होतं. अशा दोन सुंदर मुली होत्या. एक दिवस दोघे जणी आंघोळीला गेल्या जंगलामध्ये. एका विहिरीमध्ये आंघोळीला उतरल्या. आंघोळ केली. योगायोग असा की देवयानी पहिल्यांदा बाहेर आली विहिरीतून. अनावधानानं म्हणा, काय गडबड झाली म्हणा, पण त्या देवयानीने शर्मिष्ठेचे कपडे घातले. बाहेर ठेवले ते कपडे. देवयानी बाहेर जेव्हा आली, तिने शर्मिष्ठेचे कपडे घातले. आणि थोड्या वेळाने शर्मिष्ठा बाहेर आली, तेव्हा तिच्या लक्षात आलं की देवयानी आपली मैत्रीण आहे, तिने आपले कपडे घातलेत. तिला राग आला, माझे कपडे घातलेस. शर्मिष्ठा देवयानीला म्हटली, तुला लाज वाटली का माझे कपडे घालायला? भिकारडे, मी राजकन्या आहे, तू मैत्रीण असशील माझी, माझे कपडे घालायची हिंमत कशी झाली?
तुझा बाप माझ्या तुकड्यावर जळतो, माझ्या बापाच्या. देवयानीला पण राग आला. देवयानी म्हणाली, माझा बाप तुझ्या बापाच्या घरी जेवत असेल, पण तुझा बाप जेवतोय तो माझ्या बापाच्या विद्येवर जगतोय. माझा बाप नसेल तर तुझं राज्य पण लागणार नाही. मला काही भांडण रंगून सांगायचं कारण नाही. तोंड घाईवर प्रकरण हात घाईवर गेलं. पुढे असं झालं की ती शर्मिष्ठा होती. त्या शर्मिष्ठेने आपले जे कपडे घातले होते देवयानी, ते कपडे सगळे काढले, तिला नग्न केलं आणि त्या विहिरीमध्ये ढकलून दिलं. आणि शर्मिष्ठा स्वतःचे कपडे घातले, पण देवयानीचे कपडे पण घेऊन घरी आली, जेणेकरून ती त्यातनं बाहेर येऊ नये. बराच वेळ झाला. ती पाण्यात किती वेळ बसणार. थंडी वाजू लागली, अंग दुखू लागलं, ती कणू लागली. एवढ्यामध्ये त्या रस्त्याने ययाती राजा आला आणि त्या ययातीला त्या मुलीचं कणणं ऐकायला आलं. कुणाचा तरी आवाज येतोय म्हणून विहिरीजवळ गेला. आवाज येतोय त्या दिशेनं. खाली डोकावून बघितलं तर अगवला एक मुलगी विवस्त्र बसली पाण्यामध्ये, अडचणीत आहे. पुराण वाचलं पाहिजे, पुराण शिकलं पाहिजे. पुराण आम्हाला नीतिमत्ता शिकवतात. नग्न असणारी ती मुलगी बघितली तरी सुद्धा ययाती राजाने मान फिरवली आणि आपल्या अंगावर असणारा शेला विहिरीमध्ये फेकून दिला, जेणेकरून तिने ती लज्जा रक्षण करावी. देवयानीने तो शेला घेतला, आपल्या अंगाभोवती गुंडाळला, आपली लज्जा रक्षण केली आणि बाहेर आली. ती वर येताना ययाती राजाने तिला हात दिला आणि विहिरीच्या बाहेर काढली. देवयानी म्हणाली, जन्माला आल्यापासून माझ्या अंगाला कोणत्याही पुरुषाचा स्पर्श झाला नाही. स्पर्श तुझा झालाय, तेव्हा हातात हात घेतलाय, हा कायमचा तुझ्या हातात घेते. देवयानी ब्राह्मण आहे, ययाती क्षत्रिय आहे. तेव्हा इंटरकास्ट मॅरेज झालंय. अभी की बात नाहीये हो. म्हणजे तसंच व्हावं असं प्रशिक्षण नाहीये. पण ययाती क्षत्रिय आहे, देवयानी ब्राह्मण आहे. हात वर घेतला, आली वर, लग्न झालं आणि मग आली राजवाड्यात आणि आपल्या वडिलांना सगळा वृत्तांत सांगितला. या राजाची मुलगी तुम्हाला भिकारी म्हटली, याच्या राज्यात 1 मिनिट थांबायचं नाही, चला. एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिच्या प्रेमापोटी शुक्राचार्य निघाले. वृषपर्व्याचं राज्य सोडून निघाले. बातमी गेल्यामुळे वृषपर्वा पळत आला, आपल्या गुरुदेवांना साष्टांग नमस्कार घातला. गुरुजी जाऊ नका, काय झालं सांगा मला. तुम्ही गेला तर माझं राज्य नष्ट होईल. तुम्ही नाही म्हटल्यानंतर सगळे राजे माझ्या स्वारी करतील, माझं राज्य निघून जाईल, तुम्ही जाऊ नका. दरबार भरवला आणि त्या दरबारामध्ये कैफियत मांडली. शुक्राचार्य म्हणाले, मला काहीच म्हणायचं नाही, जे असेल ते देवयानीला विचार. देवयानीने आपली तक्रार केली, हे राजन, आम्ही आजपर्यंत तुझ्या राज्यात राहिलो, तुझ्या अन्नावर जगलो, हे सत्य असलं तरी सुद्धा तुझं राज्य अबाधित आहे, ते माझ्या वडिलांची कृपा आहे. तुझ्या मुलीनं माझा अपमान केलाय, मला भिकारी म्हणाली तर चालेल, पण माझ्या गुरुजींना, माझ्या वडिलांना ती भिकारी म्हणाली, अर्थात तुझ्या गुरुदेवाला पण भिकारी म्हणाली. आम्ही तुझ्या राज्यात राहणार नाही, आम्ही चाललो. पदर पसरला त्यांनी. देवयानी, पदर पसरून भीक मागतो, पण तू इथनं जाऊ नको. तुझ्या वडिलांना जर नेलंस तर माझं राज्य राहणार नाही. काही पाहिजे ते माग, मी देतो, पण तुम्ही इथंच असा. देवयानी सूड बुद्धीनं पेटून उठली होती. एक लक्षात ठेवा, द्वेषाचा विस्फुलिंग किती मोठा आकार गेले हे सांगू शकत नाही. देवयानी म्हणाली, मी इथं थांबेल माझ्या वडिलांना घेऊन, पण एका अटीवर. माझं तर लग्न झालंय आता, माझे वडील तुझ्या राज्यात राहतील, पण एका अटीवर. मान्य असेल तर वडिलांना इथं ठेवते, नाही तर माझ्या राज्यात घेऊन जाते. आता ययाती माझा नवरा आहे, तो पण राजा. सांग देवयानी, काय पाहिजे तुला? अर्ध राज्य मागितलं तरी मी देतो, माग तुला पाहिजे ते. ऐकता? देवयानी म्हणाली, एकाच अटीवर मी माझ्या वडिलांना इथं ठेवील, आणि ती अट एवढीच आहे, तुझी जी मुलगी शर्मिष्ठा आहे तिने आमच्या घरी यावं आणि भांडी घासून मोलकरणीचं काम करावं, तरच मी इथं ठेवील माझ्या वडिलांना. धाय मोकलून शर्मिष्ठेच्या
वडिलांनी टाव फोडला, माझ्या मुलीला नेऊ नको, 100 दासी तुला देतो भांडी घासायला, माझ्या मुलीला तसलं काम सांगू नको. ठीक आहे म्हणले, मी चालले. आली तर शर्मिष्ठाच, कारण मी राणी आहे, आता माझ्या हाताखाली भरपूर दासी आहेत. शेवटी शर्मिष्ठेच्या लक्षात आलं की आपल्या एका चुकीमुळे आपल्या वडिलांचं राज्य नष्ट होईल, त्यापेक्षा आपण भांडी घासलेली बरी, आपण केलेल्या कर्माचं प्रायश्चित्त आपणच घेतलं पाहिजे. शर्मिष्ठेनं सांगितलं, बाबा तुम्ही थांबा, मी जायला तयार आहे आणि मी दासी व्हायला तयार आहे. गुंता सुटला. शुक्राचार्य त्याच्या राज्यात राहिले आणि शर्मिष्ठा दासी म्हणून आली. देवयानीच्या हाताखाली तिच्या घरात धुणं भांडी करू लागली. काळ जात राहिला, पण असा घात केला कालांतराने. शर्मिष्ठा जरी दासी होती तरी सुद्धा ती एक राजकन्या होती, त्याचं क्षात्र तेज लपत नव्हतं. कालांतराने ययातीचा आणि तिचा संबंध झाला आणि ययातीपासून तिला दिवस गेले. थोडं ऐका. हे जेव्हा तिला कळलं, पुन्हा ती द्वेषानं उठली. इथं आली तरी हिने दुसऱ्यांदा माझा घात केला, माझ्या नवऱ्याशी संधान साधलं. देवयानी पुन्हा वडिलांकडे गेली आणि म्हणाली, नालायक शर्मिष्ठा इथं आली, पण माझ्या नवऱ्याशी तिने सूत जमवलं आणि माझ्या संसारात बिंबवा घातला. आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त होतोय म्हणत्या क्षणी शुक्राचार्य पेटून उठले आणि शुक्राचार्याने तात्काळ शाप दिला, तुझा नवरा या क्षणाला म्हातारा होईल, जा. देवयानी आनंदानं घरी आली तर खरी, पण घरी आल्यानंतर तिला धक्का बसला, कारण तिचा नवरा असणारा ययाती हा जरा जर्जर असा अत्यंत जख्ख म्हातारा झाला, गलित गात्र झाला, त्राण अंगात नाही. तेव्हा देवयानी भानावर आली, आपण चूक केली, अशा म्हाताऱ्या नवऱ्यावर कसा संसार करणार. परत गेली वडिलांकडे, बाबा आपण शाप दिलात, पण तो धोंडा माझ्याच पायावर पडला, नवरा म्हातारा झालाय, मी कसा संसार करणार, त्याचं तारुण्य त्याला परत द्या. शुक्राचार्य म्हणले, बेटा मी शाप देऊ शकतो, पण तो शाप परत घेता येत नाही मला सुद्धा, काहीतरी करा. त्याच तिने सांगितल्याबरोबर शुक्राचार्य म्हणाले, एक पर्याय आहे, सांगा. जर एखाद्या तरुण मुलाने तुझ्या नवऱ्याला तारुण्य दिलं तर तुझा नवरा तरुण होईल आणि तो तरुण मुलगा म्हातारा होईल. तो शाप देतो, कोणी जर तारुण्य दिलं तर तुझा नवरा तरुण होईल. देवयानी परत आली, सगळ्या राज्यात हिंडली, आपण एवढे बसलोय, कोणी देईल का तारुण्य? दिलं तर त्याला ठाण्याला पाठवलं पाहिजे. कोण देईल तारुण्य? वेळ लागलाय. आपलं तारुण्य देऊन वृद्धापकाळ कोण घेईल? कुणी मिळालं नाही. सरते शेवटी आपल्या वडिलांची अवस्था अशी बघून ययाती राजाच्या मुलानं आपल्या बापाला तारुण्य दिलं, मुलगा म्हातारा झाला. मला सगळं सांगायचं नाही, त्याचं शेवटचं टोक माझ्या विचाराच्या बाजूने आहे. अनेक वर्ष त्यांनी तारुण्य भोगलं, राज्य केलं ययातीनं. सरते शेवटी पुन्हा शुक्राचार्याकडे ते आले, आपल्या सासऱ्याकडे देवयानी वर्तमान. आणि शुक्राचार्याला नमस्कार करून एक वाक्य सांगितलं, मी आयुष्यभर भोग भोगले पण समाधान झालं नाही, हे तारुण्य परत घ्या, माझं वृद्धापकाळ मला द्या, माझ्या मुलाला परत तरुण करा. दृष्टांत संपला. भोग भोगले यातील तरी समाधान झालं नाही, विषय कधीच समाधान देणार नाही. दिले तर त्यागानंच समाधान होईल. भगवंताच्या अखंड सानिध्यात असणारे गोपाळ हे समाधान पावले, असं तुकाराम महाराज वर्णन करतात. समाधान त्यांची इंद्रिये सकळ, जया ते गोपाळ समागमे विठोबा रखुमाई. आतापर्यंत अभंगाच्या पहिल्या चरणातील एका शब्दाचं आपण विवरण केलंय. उत्तरार्धामध्ये भगवान कृष्णाचं चरित्र सांगावं असा सांप्रदायिक दंडक आहे. म्हणून जी काही मिनिटं शिल्लक राहिली त्या मिनिटांमध्ये काही चरित्र सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. इकडे लक्ष द्या. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे नित्य नूतन आहे, म्हणून काल्यामध्ये चरित्र सांगल्याशिवाय काला होत नाही, हे लक्षात ठेवा. माझ्याकडे लक्ष द्या. मी अनेक महापुरुषांचं ऐकलं गेल्या 40 वर्षामध्ये, बहुश्रुत आहे. भगवत पूज्यपाद संत डोंगरीजी महाराज होते.
त्यांचं दर्शन पण दुर्मिळ होतं. पण त्यांच्या श्रीचरणाजवळ बसून मी त्यांच्या श्रीमुखातून 3 वेळा भागवत महापुराण ऐकलं. ही माझी खूप मोठी पारमार्थिक संपत्ती आहे. फार गोड सांगत होते. ते म्हणायचे 2 देव आहेत, राम आणि कृष्ण. इकडे लक्ष द्या. पण ते असे विरोधाभासी. ते म्हणायचे एक अति सरळ आणि एक अति वाकडा. प्रभू रामचंद्र अति सरळ, उद्याच जन्म आहे. ते म्हणायचे त्यांच्या नावापासून सुरुवात करा. रामाच्या नावात एक अक्षर वाकडं नाही. राम दोन्ही सरळ, आणि याच्या नावात एक अक्षर सरळ नाही. गुरु वाकडा, कृष्ण पण वाकडा. प्रभू रामचंद्र उभे राहिले तरी सरळ उभे राहतात, कोदंड पाणी हातात धनुष्य घेऊन. हा उभं राहताना पण सरळ नाही हो. 3 ठिकाणी नुसता वाकडा नाही, 3 ठिकाणी वाकडा. म्हणजे पाय वाकडे एकावर एक, कंबर वाकडी आणि मान वाकडी. तुम्ही मुरलीधराची मूर्ती बघा, 3 ठिकाणी वाकडी असते. पण काय आश्चर्य, याच्या त्या वाकडेपणावर सुद्धा संतांनी अभंग करावे. त्याचं वाकडं पण एवढं सुंदर आहे. थाप टाकत जा. त्रिभंगा देहुडा ठाण मांडोनिया माये, त्रिभंगा देहुडा ठाण मांडोनिया माये, कल्पद्रुमा कळी वेणुवाज गीता आहे, गोविंदो माये गोपाळ, गोविंदो माये गोपाळ. असतो. आता मला सुद्धा विस्तारपूर्वक बोलता येणार नाही, पण महत्वाची लीला सांगतो. देव प्रगट झाले. त्याचा जन्म जरी मथुरेत असला तरी प्रागट्य मात्र गोकुळात आहे. डोंगरेजी महाराज सांगायचे, जेव्हा देव प्रगट झाले, नंदाला केवढा आनंद झाला. नंदाला म्हातारपणी मुलगा झाला म्हणून त्याने आलेल्या लोकांना बक्षिस दिली. त्यात पद्धत होती, आजही आहे पण लोक पाळत नाही. पहिली पुत्र प्रसवाची बातमी आली की जो येईल त्याला बक्षीस दिलं पाहिजे. आपण अर्धा किलो पिढं 4 तुकडे करून देतो. क्या हुआ भाई, लड़का हुआ. पाव पेड्यात. नंदाला वार्ता आल्याबरोबर काय आनंद गोकुळात झाला. इकडे लक्ष द्या. एक गवळण आली आणि म्हणली, बाबा तुम्हाला मुलगा होत नव्हता म्हणून मी 11 वर्ष सोमवार केला, म्हणून तुम्हाला मुलगा झाला. नंदाने विचारलं, तुला काय पाहिजे. ती म्हटली, मला लक्ष्मी हार द्या. नंदाने तिला सोन्याचा लक्ष्मी हार दिला. ती गवळण गेली. गावात बातमी समजली की नंद दागिने देत आहेत. मग काय लाईन कमी लागली असेल. बायका सगळ्या आल्या. गवळण, एक गवळण म्हणली, बाबा तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून 11 वर्ष मंगळवार केला आणि माझी मंगळाही पावली. तुला काय पाहिजे. मला पाटल्या द्या. तिला पाटल्या दिल्या. तिसरी गवळण आली, बाबा तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून मी 11 वर्ष पांढरे बुधवार केले, म्हणून तुला बुधवारी मुलगा झाला. तुम्हाला देव जन्माला आला त्या दिवशी बुधवार होता. बुधवार प्रसन्न झाला. काय पाहिजे तुला. ती म्हणली, मला चपला हार द्या, सोन्याचाच. पण मी 40 वर्ष अभ्यास करतोय, सोन्याच्या हाराला एवढं रद्दी नाव कुणी दिलं असेल. चपल्या हार. तुम्हाला माहिती नाही, बायकांना विचारा, चपल्या हार आहे का नाही. काय नाव दिलं असेल असं कुणाला माहिती. देणारा पण काय दरिद्री असावा, किंवा असं असेल रोज मागत होती, देत नव्हती तोपर्यंत चपल्या घालत होती. दिला त्या दिवशी नवऱ्यानेच नाव ठेवलं असेल चपला हार, तो दिला तिला. एक ब्राह्मण आला, खूप गोष्ट मोठी. ब्राह्मण म्हणाला, बाबा तुम्हाला मुलगा व्हावा
म्हणून मी 21 वर्ष एकादशी केली आणि महाविष्णू तुमच्या पोटाला आला. तुला काय पाहिजे? ब्राह्मण काय मागणार? तो म्हटला मला 1000 गायी द्या. आणि नंदाला कुठे गायीचा तोटा होता, त्यांनी 5000 गायी दिल्या आणि सोन्याच्या शेंब्या ठोकून दिल्या. कोकणात काय म्हणतात माहित नाही, शिंगाला जे वर लावतात टोपणं, आमच्याकडे त्याला शेंब्या म्हणतात. ती पितळेची असतात पण त्यांनी सोन्याच्या घालून दिली. 5000 घेऊन ब्राह्मण आला घरी. घरात गाई, वठाणात गाई, ओटीवर गाई, परसात गाई, गाईच गाई. त्याची बाई नदीवर गेली होती पाणी आणायला, ती घेऊन आली पाणी. बघतो तर गाई एवढ्या. लगेच ती बाई म्हणाली नवऱ्याला, तुम्हाला काही अक्कल आहे का? एवढ्या गाई आणल्या, याला चारा कोण घालणार, पेंडा कोण घालणार? फुकट मिळाल्या म्हणून एवढ्या आणल्या. काही लाज लज्जा आहे का नाही? जनाची नाही मनाची. कोणाला बोलली? नवऱ्याला. तो नवरा होता ब्राह्मण बिचारा गरीब. तो म्हणला, अगं नीट ऐकून घे, मी 1000 मागितल्या, नंदानी 5000 दिल्या, यातल्या 1000 गायी आपल्याला ठेवायच्या आणि 4000 तुझ्या माहेरी पाठवायच्या. असं मग 10000 का नाही आणल्या? काही बापाची जहागिरी चालली वाया तिथं. आत्ता त्याला अक्कल नाही म्हणत होती. माहेरी पाठवायचे म्हणलं 10000 का नाही आणल्या? अशी काही गंमत चालली होती. एक गवळण आली, शहाणी गवळण, प्रभू प्रेमानं युक्त असणारी गवळण. ती म्हटली, बाबा तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून मी 1.25 लाख पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या, त्या पुण्याईनं तुम्हाला मुलगा झाला. तुला काय पाहिजे? पाटल्या देऊ, पुतळ्या देऊ, बोरमाळ देऊ, लक्ष्मीहार देऊ, बुगडी देऊ, काय पाहिजे? ती शहाणी गवळण होती. नंद बाबा आणि यशोदामाई बसली होती. यशोदेच्या मांडीवर काना होता. ती म्हणली, बाबा हे सोनं नाणं धरून काय करणार आहे, जे नश्वर आहे, जे संपणार आहे? मला देत असाल तर एकच द्या. यशोदामाईला म्हणाली, माई तुझ्या मांडीवर असणारा बाळकृष्ण फक्त 5 मिनिटं माझ्यावर मांडीवर दे, एवढंच मागायला तुझ्याकडे आले. शहाणी गवळण. यशोदा म्हणाली, हा माझा नाहीये, सगळ्या विश्वाचा जनिता, घे. त्या गवळणी त्याला घेतला, असा जोजवला, त्याचं चुंबन घेतलं, यशोदेच्या मांडीवर पळत दिला आणि ती गवळण सगळ्या गोकुळात सांगत सुटली, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, पाहता पाहता मनान पुणे धनी, पाहता पाहता मनान पुणे धनी. सगळ्या गोकुळात आनंद होता. पण दुष्टा चळकाप सुटला. कृष्णचरित्र नेहमी काल्याच्या कीर्तनात ऐकतात. मी आरंभीत सांगितलंय, कृष्णचरित्र हे नित्य नूतन आहे. रोज ऐकलं तरी सुद्धा ऐकावं वाटतं. हे त्याचं नित्य नूतनत्व आहे. कंसाने पैजेचा विडा मांडला. जो कोणी कृष्णाला मारून येईल त्याला पालघर जिल्हा बक्षीस दिला जाईल. आपला रायगड नाही द्यायचा. आमचा पुणे पण आम्ही नाही देणार. काय झालं? पहिला पैजेचा ओढा एका बाईनीच उचलला. वाचवा दशम स्कंद. पुतना नावाची एक राक्षसी होती, तिने तो पिढा उचलला आणि म्हणले आत्ता मारून येते. का कुणाला माहिती? तेव्हापासून तेव्हापासून म्हण आहे, लेडीज फर्स्ट अँड देन जेंट्स. आपला नंबर दुसरा, पहिला नाही. पहिला त्या वर्गाचा. तुम्ही भाग्यवान आहात बायका सगळ्या. फर्स्ट, लेडीज फर्स्ट, देन जेंट्स. कुठे पण. आता मला वाटतं 4-8 दिवसापूर्वी लग्नाला गेलो होतो एका नातेवाईकाच्या. लग्न लागल्यानंतर ती अनाउन्समेंट केली त्या निवेदकाने आणि त्याने सांगितलं, पहिली पंगत बायकांची होईल, एकही पुरुष जेवायला बसणार नाही. म्हटलं काय पुरुषांनी घोडं मारले, आम्हाला भूक नाही. पहिली पंगत बायकांची. मी गेलो माईकवर आणि त्या निवेदकाला, का पहिल्यांदा बायकाला जेवायला बसवलं, आम्हाला काही भूक नाही, ज्याला जागा मिळेल तो बसेल, लेडीज फर्स्ट कशाला? अहो आप्पा, तो मला काय म्हणला माहितीये का, महाराज तुम्हाला ज्ञानेश्वरी कळते पण हे कळत नाही. म्हणजे माझीच ज्ञानेश्वरी काढली त्याने. तुम्हाला ज्ञानेश्वरी कळते, हे व्यवहार ज्ञान नाही.
काय व्यवहार नाही. मग त्यांनी मला सांगितलं, बायकांना का बसवायचं जेवायला आली? म्हणजे का बसवायचं? अहो म्हणले, डाळ कमी आली ना तर 2 बादल्या पाणी टाकता येतं. बायकांना लगेच कळतं पाणी टाकलंय, पुरुषांना कळत नाही. म्हणून त्यानं देन पुरुष टाकल्यानंतर, नंतर बायकांनंतर पुरुष. असं इथं होणार नाही, भरपूर स्वयंपाक आहे हा, काळजी करू नका. पुतण्याने विडा उचलला, नंदाच्या घराला आली. इकडे लक्ष द्या. जाता जाता कंस महाराजांनी तिला बक्षीस दिलं, सुंदर पैठणी दिली येवल्याची. कुठं चालली होती? कृष्णाला मारायला. आधीच दिली पैठणी. तेव्हा बाकीच्या सभासदांनी विचारलं, महाराज ती आता कृष्णाला मारायला चालली, मारून आल्यावर बक्षीस दिलं पाहिजे, आधीच का दिलं? त्या कंस म्हणाला, मूर्खानो, मला माहिती ती चालली परत येणार नाही, पण उरकून घ्या. ती चालली आहे पण ती परत येणार नाही मला पण माहिती आहे, म्हणून तिचा नारळ तिला देऊन टाका. पुतना गेली. त्या पुतनेला भगवंताने तिचं शोषण केलं, तिला कैवल्य मुक्ती प्रदान केली. केशी दैत्याला, शट्टासुराला, अगासुराला, कागासुराला असे अनेक राक्षस भगवान श्रीकृष्णाने यमसदनाला पाठवले आणि भगवान आता रांगू लागले. हळूहळू रांगण्याची क्रिया सुरू झाली. रांगता रांगता त्यांनी कुबेर पुत्रांचा उद्धार केला. नंदाच्या वाड्यामध्ये 2 समोर अर्जुन वृक्ष होते, असे जवळ होते. आणि तुमच्या भाषेत सांगायचं झालं ते अर्जुन वृक्ष म्हणजे ऐन होते, ऐन. नंतर कधीतरी अपभ्रंश झाला. भागवतात उल्लेख काय? अर्जुन वृक्ष. अर्जुनचा हळूहळू काय झाला? ऐन. ऐन शेवग्यासारखा ठिसूळ असतो. हा, ये तो बडी बात है. एकदम कडक असतो. शेवगा असा ढकलला तरी पडत, शेकटाचं झाड. पण ऐन अत्यंत कडक असतो. भगवान कृष्णाला उखळाला बांधलं. भगवान कृष्ण उखळ घेऊन बाहेर गेले. त्या फटीतून गेले आणि फटीतून जाता क्षणी एक हिसका दिला. ते दोन्ही वृक्ष उन्मळून पडले आणि त्याच्यातून दिव्य पुरुष बाहेर आले. कृष्णाला नमस्कार केला. कोण होते? ही कुबेराची मुलं होती. कुबेर पुत्रांचा उद्धार झाला. का झाला? का वृक्ष झाले होते? एका सरोवरामध्ये अप्सरांबरोबर नग्न असं स्नान करत होते. जाता जाता एक विचारे सांगून जातो, धर्मशास्त्र पाळणाऱ्या व कोणीही विवस्त्र स्नान करू नये असं शास्त्र बोलतं. आपण घरात सेल्फ कंटेंट मध्ये बसलो असतो, बाथरूम बंद असलं तरी अंगावर वस्त्र पाहिजे. विवस्त्र स्नान करणं हे शास्त्र निषिद्ध आहे. विवस्त्र स्नान केलं तर जेवढं सत्कर्म केले त्या सत्कर्माची सारी पुण्याई नष्ट होते. स्नान करत होते. देवर्षी नारद तिथे आले. पण त्या देवस्थ्रियांबरोबर रथ असणारे ते कुबेर पुत्र, त्यांना लक्षात आलं नाही देवर्षी नारद आले. त्यानं उत्थान द्यायला पाहिजे होतं, त्यांना नमस्कार करायला पाहिजे होता, तो झाला नाही. पण नारदाने त्याला शाप दिला की तुम्ही वृक्ष व्हा. क्षमा मागितली, काहीतरी उद्धाराचं साधन सांगा. तेव्हा नारदाने सांगितलं, नंदाच्या दारामध्ये तुम्ही वृक्ष व्हाल आणि भगवान कृष्णाचा अवतार होईल, त्याचा पाय लागला की तुम्ही वृक्षवणीतून मुक्त व्हाल. ते कुबेर पुत्र मुक्त झाले. भगवान कृष्णाने केलेली ही लीला आहे. थोडे मोठे झाले, 5 वर्षाचे. सगळे गोपाळ बोलवले. पेंद्या, वडज्या, वाकड्या, बोबड्या हे सगळे असे होते. उदबत्ती पैलवान म्हणजे अरे जरा काहीतरी खात जा, दूध खात जा, दही खात जा, तूप खात जा. हे असलं काय तुमचं पाप्याचं पितर? दही नाही खात, दूध नाही खात, तूप नाही खात, आई देत नाही, लोणी देत नाही. पेंद्या म्हणाला लोणी मागितलं की धम्मक लाडून चापट पोळी मिळते. पण तुमच्या घरात गोधन आहे. दही दूध कुठं जातं? ते सगळं जातं बाजाराला, मथुरेला जातं. आम्हाला मिळत नाही, आम्हाला फक्त ताक देतात घरात. भगवान म्हणाले ठीक आहे, मी बघतो. पण भगवान कृष्णाने एक चौर्य मंडळ स्थापन केलं आणि त्याचं नाव दिलं भगवान श्रीकृष्ण चौर्य मंडळ. अध्यक्ष भगवान, सेक्रेटरी पेंद्या, खजिनदार वाकड्या, बाकीचे सभासद. रोज एका घरी चोरी, या घरी चोरी, त्या घरी चोरी. ते चोऱ्यांचं प्रस्थ सुरू झालं गोकुळामध्ये. बायका चर्चा करायला लागल्या. पाटलाचा पोर येतो, धिंगाणं करतो, गाडगं काय फोडतो, मडकं काय फोडतो, शिंक काय तोडतो. उच्छाद मांडलाय कार्ट्याने सगळ्या गोकुळामध्ये. एक म्हातारी होती वयस्कर. ती महिला मंडळात म्हणाली, तुमच्या घरी कसा येतो? माझ्या घरी कसा येत नाही, दाखवतेच त्याला. भगवान कृष्ण म्हणाले, सेक्रेटरी पेंद्या कमॉन.
म्हातारीचा पत्ता टिपून घे. म्हातारी आगाऊपणा करायला लागली. संध्याकाळी टोळधाड तिथंच गेली. म्हातारी घोरत पडली होती. सुना बाजूला झोपल्या होत्या. यांनी लोणी खा खा खाल्लं. जाताना एक लोण्याचा मोठा गोळा उचलला. म्हातारीच्या तोंडाला थोडं लोणी लावलं, सुनांच्या पण लावलं. सॉरी फशा. काय असतं, म्हातारी माणसं लवकर उठतात. वयामानानं झोप लागत नाही 60 नंतर. बरं उठतात ती उठतात, दुसरी झोपलेली बघवत नाही. हा खोडसाळपणा. स्वतः उठतात, दुसरी झोपलेली बघवत नाही. बोंबा बोंब करून त्यांना उठवतील. आता ही सासूच म्हणायची. तुम्ही सगळ्या माता भगिनी, तुमच्याकडच्या सासवा चांगल्या आहेत, खरंच चांगल्या आहेत. मी तर राहिलोय, मला माहिती आहे ना. कोकण त्या बाबतीत खूप चांगला आहे अप्पा. आमचा पश्चिम महाराष्ट्रातल्या सासवा, मी माझ्या घरात बघितले. माझी आजी 105 वर्ष जगली. हा, 1 किलो 1.5 किलो सोनं होतं म्हातारीच्या अंगावर. पिवळी धमक म्हातारी. माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते, पण आईच्या पुढे 1% सुद्धा चालत नव्हतं. त्यांच्या हाताखाली 250 लोक कामगार होते. माझ्या आजीच्या बरोबर एकदाच माझ्या आईचा पदर डोक्यावरून खाली पडला. आजी म्हणाली होती माझ्या वडिलाला, तुझ्या बायकोच्या कपाळावर एक खिळा ठोकून घे, म्हणजे पदर खाली पडणार नाही. अशा सासवा होत्या. जरा बोलू का? त्या सासवा कशा कडक होत्या हे कळण्यासाठीच देवानी ललिता पवारला जन्म दिला. ज्यांनी मराठी पिक्चर बघितला असेल. आणि देवानी तिला डोळा पण तसलाच दिला होता. आठवतंय ना? ही म्हातारी जी उठली, तिने झापायला सुरुवात केली सुनाना. उठा, देव किती वर आला दिवस आणि झोपलाय. गडबडीने उठल्या. त्या म्हातारीने बघितलं त्या सुनांच्या तोंडाला लोणी. या खातात आणि त्याचं नाव घेतात, नाही का? का ग तुम्ही खाता आणि त्या कृष्णाचं नाव घेतात? त्या थोरल्या सुनबाईच्या लक्षात आलं की सासूबाई पण आपल्याच मतदारसंघातल्या आहेत. तिच्या तोंडाला लोणी होतं ना. त्या सोनेनं आरसा उचलला आणि त्या म्हातारीच्या तोंडासमोर धरला. बघा जरा काय, बघा बघा तर खरं. तोंड बघितल्याबरोबर तिच्या लक्षात आलं नथी सकट सगळ्या तोंडाला लोणी. म्हणजे माझ्या का कोणी लावलं? त्या सोना म्हणाल्या, ज्याने आमच्या लावलं त्याने तुमच्या तोंडाला लोणी लावलं. रात्री टोळी आली होती. दृष्टांत संपला. असं काही चाललं होतं गोकुळात. रोज चोऱ्यांची तक्रार यायची. यशोदेला तक्रारी आल्या. यशोदे, कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदेने तंबी दिली, देवाच्या हातात काठी दिली, घोंगडी दिली, शिदोरी दिली आणि जा म्हटले गाया घेऊन. भगवान गोपाळ कृष्णाने पेंद्या, वडज्या, वाकड्या या सगळ्या मित्रांना हाकाठी दिली आणि सगळे गोपाळ मिळून यमुनेच्या विस्तीर्ण वाळवंटात आले. गायी झाडाखाली लावल्याने या सगळ्या पोरांनी खेळ सुरू केले. एक एक खेळ काय, वेगवेगळे खेळ. हुतुतू, हमामा, हुंबरी, आट्यापाट्या, लगोऱ्या, चेंडू, सुरपारंब्या असे जुने खेळ सगळे जे आहेत ते भगवान कृष्ण खेळले. हुतू तुतू हुतू तुतू हे सगळे खेळ संतांनी मांडले. त्यातला एखादा तरी म्हणावा. हुतू तुतू हुतू तुतू खेळ कानोबा हमा तू घाली, कानोबा हमा तू घाली, कानोबा हमा तू घाली. सगळ्या खेळांची रूपकं स्वतंत्र आहेत ते सांगायला वेळ नाही. दुपारी 12 वाजले. उन्हावर वर आली, सूर्य डोक्यावर आला आणि पेंद्याने सांगितलं, देवा खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. सगळ्या गोपाळांना सांगितलं. परिणाम काय झाला? खडकी सोडी यल्या मोठा, खडकी सोडी यल्या मोठा. आजीचा दही काला कोमटा, आजीचा दही काला कोमटा.
बोली